या व्हिडिओमध्ये आपण बेसिक अल्जेब्रिक जे हे आहेत ऑपरेशन ते पाहणार आहोत, जसं ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन ते हे पाहणार आहोत. तर बघा पहिल्यांदा काय म्हणते, पहिला क्वेश्चन काय, कॅल्क्युलेट द फॉलोइंग सम्स. सम्स म्हणजे बेरीज. तर खालील बेरीज करा. तर पॉईंटच्या बेरीज आहेत, डेसिमल पॉईंट आहे त्यामध्ये, त्यांच्या बेरीज करायच्यात. बघा तर पहिल्यांदा जे आकडा आहे, जे अंक आहे, जे आहे 345.67, 345.67 ते लिहून घ्यायचं. दुसऱ्या आकड्यातला पॉईंट पहिल्या आकड्यातल्या पॉईंटच्या खाली लिहून घ्यायचा आणि मग ते लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर कोण आहे, पॉईंटच्या नंतर फर्स्ट प्लेसला कोण आहे 4, सेकंड प्लेसला कोण आहे 5 आणि बाकी इकडलं लिहून घ्यायचं 789. तर हे अंक काय आहे, 789.45 म्हणजे 789.45. तर ॲडिशन बघा, 7 आणि 5 किती होतात, 1200ला 2 हातचाला 1, 6 आणि 1 7 आणि 4 1100ला 1 हातचाला 1. तर 5 आणि 1 6, 6 आणि 9 किती झाले 15, 1500ला पॉईंट आला की पॉईंटच्या खाली पॉईंट द्यायचा. 1500ला 5 हातचाला 1, तर 8 आणि 4 12 आणि 1 1300ला 3 हातचाला 1 आणि 7 आणि 3 10 आणि 1 किती झाले 11. तर फायनल आन्सर काय आलं आहे मग 1135.12, 1135.12. तर असं करायचं, तुम्ही असा बाण मारायचा पहिला क्वेश्चन नंतर आणि आन्सर लिहायचं पहिल्या क्वेश्चनचे. त्याच्यानंतर खाली लिहायचा तुझा दुसरा क्वेश्चन. बघा दुसरा क्वेश्चन, याचा आन्सर लिहितो. पहिला आकडा कोणता आहे, 567.89. जशाला तसं लिहून घ्या चांगल्या अक्षरात, 567.89. मोठं आणि मोकळं लिहा, म्हणजे तुम्हाला एकक खाली एकक आणि दशक खाली दशक अंक घेता येतील. त्याच्यानंतर बघा दशांशच्या खाली दशांश घ्या. पहिला आकडा पहिल्या नंबरला 1 आहे, दुसऱ्या नंबरला पण 1 आहे आणि इकडं कोण आहे 432. हे प्लस करा. बघा 9 आणि 1 किती झाले 10, 10ला 0 हातचाला 1, 8 आणि 1 9, 1 किती झाले 10, 10ला परत 0 हातचाला 1, पॉईंट इथं आला तर याच्या खाली पॉईंट घ्या. तर 7 आणि 2 किती होतात 9, 9 आणि 1 किती झाले 10, 10ला परत 0 हातचाला 1, 6 आणि 3 9 आणि 1, 10ला 0 परत हातचाला 1, 5 आणि 1 6 आणि 4 10. तर फायनल उत्तर किती आलं, तर बघा दशांश पॉईंटच्या इकडे किती आहे, एकक दशक शतक हजार, हजार आहे, 1000.00 म्हणजेच किती उत्तर आला 1000 आलं. यालाच तुम्ही 1000 म्हणायचं, कारण पॉईंटच्या पुढे नंतर फक्त 0 0च आहेत. चला तिसरं बघू. चला पुढचं बघा, बाण मारून घ्या. काय आहे 1234.56. मोकळं दूर लिहा एकमेकांपासून अंक, पॉईंट खाली पॉईंट. त्याच्यानंतर 8 आणि 9, पॉईंटच्या आधी कोण आहे 9, 8 आणि 7. हे 7 या 1च्या खाली येऊ देऊ नका. फक्त हे बघा, हे 4 इथं एकक स्थानी आहे, त्याच्या खाली एकक स्थानचा इथला 9, इथं 3 एकक स्थानी आहे, त्याच्या खाली एकक स्थानचा 8, इथं 2 एकक स्थानी आहे आणि त्याच्या खाली एकक स्थानचा 7. तर इथं हे 1 जे आहे ते 1000 स्थानी आहे आणि इथं 1000वाला आकडाच नाही म्हणून त्याच्या खाली आपण काही दिलं नाही. बघा 9 आणि 6 किती झाले, 9 आणि 6 1500ला किती 5 हातचाला 1, 8 आणि 5 किती झाले 13, 13 आणि 1 किती झाले 14, 1400ला 4 हातचाला 1, 9 आणि 4 13, 13 आणि 1 किती झाले 14, तर 1400ला परत 4 हातचाला 1, 8 आणि 3 किती झाले 11, 11 आणि 1 किती झाले 12, 1200ला 2 हातचाला 1, तर 7 आणि 2 किती झाले 9, 9 आणि 1 10, 10ला किती झालं 0 हातचाला 1, 1 आणि किती झाले 2 आणि या पॉईंटच्या खाली पॉईंट देऊन घ्या. तर फायनल आन्सर किती आलं 2024.45. 2024.45. 45 वाचत नसतात, 0.45 वाचतात. पॉईंटच्या नंतरचे आकडे एक वाचायचे. बघा चौथं गणित काय, 567.89 प्लस असं मोठं आणि मोकळं लिहा, दूर लिहा एकमेकांपासून अंक. दशांश खाली दशांश द्या, 2 1 आणि इकडे किती आहे 432. तर 9 आणि 1 किती झाले 10ला 0 हातचाला 1, 8 आणि 2 10 आणि 1 1100ला 1 हातचाला 1,
7 आणि 2 किती झाले 9, 9 आणि 1 10ला 0 हातचा आला 1, 6 आणि 3 किती झाले 9, 9 आणि 1 10, 10ला 0 हातचा आला 1, तर 5 आणि 1 आणि 4 किती झाले 5, 5 आणि 5 किती झाले 10, आणि हे दशांश खाली दशांश, ते उत्तर किती आलं 1000.10, 1000.10 उत्तर आलं. पुढचं बघा 5व्या नंबरचं गणित. काय आहे 999.99 प्लस दशांश खाली दशांश दिला, दशांशानंतर 0 आणि 1 आहे, आणि दशांश आधी एक 0 आहे. घ्या 9 आणि 1 किती झालं 10, 10ला 0 हातचा आला 1, 9 आणि 1 किती झाले 10, 10ला 0 हातचा आला 1, 9 आणि 1 किती झाले 10, 10ला 0 हातचा आला 1, 9 आणि 1 किती झाले 10, 10ला 0 हातचा आला 1, 9 आणि 1 किती झाले 10, 10 लिहून टाकले, दशांश खाली दशांश, तर उत्तर किती आलं 1000. 1000च्या नंतर 0.00 म्हणजे 0 असल्यामुळे त्याला म्हणायची गरज नाही, तर डायरेक्ट उत्तर किती आलं म्हणायचं 1000 उत्तर आलं. हे झाले ॲडिशन. आता बघूत आपण सबस्ट्रॅक्शन. क्वेश्चन दुसरा आहे सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन करताना मोठा अंक आधी लिहून घ्यायचा, त्याच्यानंतर छोटा नंतर लिहायचा. बघा मोठा अंक किती आहे 974.76 मायनस किती आहे, पॉईंटच्या खाली पॉईंट दिला, त्याच्यानंतर कोण आहे फक्त 2, आणि इकडं आधी कोण आहे 564. बघा 6च्या खाली इथं काहीच नाही, 2च्या पुढे काहीच नाही म्हणून इथं 0 लिहून दिला. 6मधून 0 गेले तर किती उरले, 0 कशातून गेले तर तीच संख्या उरते 6. 7मधून 2 गेले किती उरले 5, पॉईंटला पॉईंट. 4मधून 4 गेले किती उरले 0. 7मधून 6 गेले किती उरला 1. 9मधून 5 गेले किती उरले 4. तर उत्तर किती आलं 410.56. 410.56. पुढचं बघा असं लगातार एका खाली एक करा आणि बाण मारा व्यवस्थित, एक एक लाईन सोडून लिहा तुम्ही. उद्या जेव्हा एक गणित होते तर दुसरी गणित चालू करताना एक लाईन सोडून लिहा, आणि आकडे मोठे काढा आणि स्पष्ट एकमेकांपासून दूर दूर काढा. जसं बघा हे 8, हे 7 थोडं दूर काढा, मग 6 अजून दूर काढा, पॉईंट 3, 4 अजून दूर काढा, मोकळं काढा. म्हणजे काय होणार नाही त्याच्यामध्ये तुमचं खाडाखोड नाही होणार. पॉईंटच्या खाली पॉईंट, पॉईंट नंतर इकडं 5 आहे आणि 4 आहे, आणि इकडं कोण आहे 7 आणि 6 मायनस. तर हे काय वरचा आकडा कोणता आहे बघा, वाचा पूर्ण 876.34. त्याच्यातून वजा करायचं 67.54. 4मधून 4 गेले किती उरले 0. 3मधून 5 जातात का नाही, म्हणून इकडला एक इकडं घेतला तर इथं किती होता तर 13 झाले. 13मधून 5 गेले किती उरले, 13मधून 5 गेल्यावर किती उरतात तर 8 उरतात. आता हे पॉईंट खाली पॉईंट देऊन घ्या, इकडला एक इकडे गेलतात, इथं 6 होते, तर आता किती उरले इथं फक्त 5. 5मधून 7 जातात का नाही, तर इकडला एक इकडं परत द्या, तर आता इथं झाले 15. 15मधून 7 गेल्यावर किती उरतात 8. आता इथं बघा इथं 7 होते, पण आता किती झाले फक्त 6, एक गेल्यामुळं, तर 6मधून 6 गेल्यावर किती उरले 0, आणि 8 याच्या खाली काहीच नाही, तर 8मधून काहीच गेलं नाही म्हणजे 0 गेले म्हणजे काहीच गेलं नाही, तर 8ला 8 जशाला तसे. तर उत्तर किती आलं 808.80. चला पुढचा बघू. तिसऱ्या नंबरचा परत असा ॲरो लावा, 3 नंबर टाका, गणित लिहा, नंतर असा ॲरो द्या. पुढे ॲरोच्या स्पष्ट 7, 6, 9 मोठ्या आणि ठळक अक्षरात, आणि एकमेकांपासून दूर लिहा आकडे. मायनस पॉईंटच्या खाली पॉईंट, इकडं 5 आहे, इकडं कोण आहे 431. याच्या खाली काही नाही, तर इथं 0 घ्या. 2मधून 0 गेले 2, 5मधून 5 गेले 0, पॉईंटच्या खाली पॉईंट. 9मधून 1 गेला किती उरला 8, 6मधून 3 गेले किती उरले 3, 7मधून 4 गेले किती उरले 3. तर उत्तर किती आलं 338.02. पुढचं बघा नंबर 4. बाण मारा, पहिला आकडा लिहून घ्या 983.21 मायनस. दुसरा दशांश खाली दशांश लिहून घ्या, दशांशच्या पुढे कोण आहे 3, आणि इकडं कोण आहे 453. याच्या खाली 0 लिहून घ्या. 1मधून 0 गेला 1, 2मधून 3 जातात का नाही, तर इकडला एक इकडे दिला, तर इथं किती झाले 12. 12मधून 3 गेले
12मधून 3 गेल्यावर किती उरतात 9. इथल्या गेल्यामुळे इथं उरले तर 2. 2मधून 3 जातात का नाही, तर इकडला इकडे घ्या. इथं किती झाले 12. 12मधून परत 3 गेल्यावर किती उरले 9. इथं दशांश खाली दशांश लिहून घ्या. आता इथला एक इथं गेल्यामुळे इथं 7 उरले. 7मधून 5 जातात का, तर जातात. 7मधून 5 गेले किती उरले 2. 9मधून 4 गेल्यावर किती उरतात तर 5. उत्तर किती आलं 529.91. पुढचं घ्या पाचवं बघा. पहिला अंक जशाला तसा लिहून घ्या. काय आहे 654.98. मोठं ठळक लिहा. 6 आणि एकमेकांपासून दूर लिहा. 6, 5, 4 दशांश देऊन 9, 8 असं दूर लिहा एकमेकांपासून. त्याच्यानंतर दशांश खाली दशांश 4 आणि 5 आहे त्याच्या पुढे. इकडं कोण आहे 613. हे मायनस दूर द्या. अशी स्ट्रेट लाईन मारा, स्केल न मारा. 8मधून 5 गेले किती उरले 3. 9मधून 4 गेले किती उरले 5. दशांश खाली दशांश. 4मधून 3 गेले किती उरला 1. 5मधून 1 गेला किती उरले 4. 6मधून 6 गेले किती उरले 0. तर इकडल्या 0ला तर काही महत्त्व नसते. तर उत्तर किती आहे 41.53. तर सगळे सबस्ट्रॅक्शन पण झाले. आता पुढचा क्वेश्चन आहे मल्टिप्लिकेशन बघा कसे करायचे मल्टिप्लिकेशन. पहिलं बघा ॲरो मारून घ्यायचा आधी क्वेश्चन लिहून. क्वेश्चनमधलं जे पहिला वरचा नंबर आहे ते घ्या 15.3. त्याच्यानंतर गुणिले द्या आणि खालचा नंबर लिहून घ्या 0.7. आता आपले जे खालचा जे नंबर असतात खालचा आहे 0.7 त्याच्यात बघा 2 अंक आहेत 0 आणि 7. या दोन्ही अंकानं वरच्या सगळ्या नंबरला गुणून घ्यावं लागते. आधी 7नं गुणून घेऊ वरच्या सगळ्या नंबरला. 7नं 3ला गुणलं तर 7 त्रिक 21. 21ला आले 1, हातचे आले 2. आधी पॉईंट काहीच द्यायचं नाही, पॉईंट एकदम लास्टला द्यायचं असते. 7 त्रिक 21, हातचे आले 2. त्याच्यानंतर आता 7नं 5ला गुणायचं. 7चा पाडा म्हणायचा. 7चा पाडा 5पर्यंत म्हणायचा. 7 5 35. 35 आणि हे वरचे 2 त्याच्यात ॲड करायचे तर किती होतात 35 आणि 2 37. 37ला 7. हातचे किती आलं आहे 37मध्ये 3. इथं 3 द्यायचे. आता 7नं 1ला गुणायचं तर 7 1 7. 7 आणि 3 किती झाले 10. आता पॉईंट द्यायचा नाही सुरुवातीला, पॉईंट लास्टला द्यायचा असते. आता 7नं गुणून घेतलं. आता नवीन आकड्याला गुणायच्या आधी काय करायचं या पहिल्या आकड्याखाली प्लसचं चिन्ह द्यायचं असं गोल करायचं. आता बघा 0नं गुणायचं. 0 आणि लक्षात ठेवा 0नं कशालाही गुणलं कोणत्याही अंकाला तुम्ही गुंतलं तरी गुणाकार 0 येते. तर 0 गुणिले 3. 0नं 3ला गुणलं तर किती आलं 0. त्याच्यानंतर 0 गुणिले 5 करायचं. 0 गुणिले 5 पण किती येते 0. त्याच्यानंतर करायचं 0 गुणिले 1 ते पण किती येणार 0. असं सगळ्या वरच्या तिन्ही अंकाला 0नं गुणून घेतलं तर 3 0 आले. आता बघा फायनल आपल्याला बेरीज करायची. 1च्या खाली काहीच नाही तर 1ला 1 लिहिलं. त्याच्यानंतर 7 आणि 0 किती झाले 7. त्याच्यानंतर 0 आणि 0 किती झाले 0. 1 आणि 0 किती झाला 1. आता वर बघा दिलेल्या याच्यामध्ये तुम्हाला मोजायचं आहे. बघा इथं दशांश आहे. दशांशनंतर किती अंक आहे 1च अंक आहे हे 7. आणि या दशांशनंतर किती आकडे येतं तर 1च आहे. किती आहे 3. तर टोटल दशांशनंतर आकडे किती झाले 1 आणि 1 किती झाले 2. तर इकून मोजायचं उजव्या साईडनं इथून 2 आकड्यानंतर द्यायचं. बघा हे 1 आकडा आहे आणि हे 2. या 2 आकड्याच्या नंतर दशांश द्यायचा. तर उत्तर किती आलं 10.71. 2 आकड्यानंतर दशांश 10.71 उत्तर येते. चला आता पुढचा गुणाकार बघू. पहिला नंबर लिहून घ्या 19.9. गुणाकाराचं चिन्ह द्या. पॉईंटच्या खाली पॉईंट द्या. 2.7 घ्या. बघा आता पहिल्यांदा परत आपल्याला कशानं गुणायचं 7नं वरच्या सगळ्या आकडे. इथं बघा खालच्या नंबरमध्ये बघा किती अंक आहेत 2 आहेत. 2 आणि 7. पॉईंटचं बघायचंच नाही सुरुवातीला. 7नं वरच्या सगळ्या अंकाला गुणून घ्यायचं. 7नं 9ला गुणायचं. मग या 9ला गुणायचं. नंतर या 9ला गुणायचं. या 9ला गुणायचे. तर 7नं 3ही अंकाला गुणायचे. 7 63. 63ला इथं लिहायचे 3. 7चे आले 6. परत 7 63. 63 आणि 6 किती झाले 63 आणि 6 होतात 69. 69ला लिहायचे 9 आणि हातचे आले परत 6. परत 7 1 7. 7चा पाडा 1 पर्यंत. 7 1 7 आणि 6 किती झाले तर 13 झाले. तर 13 लिहून टाकायचं. आता यावेळेस 2नं गुणायचे. तर मोठा अंक घ्यायचा आणि त्याचा छोटा येईपर्यंत पाडा. आता 9चा पाडा 2 पर्यंत म्हणायचा. 9 2 18. 18ला किती आले 8 आणि हातचा किती आला 1. आता या 9नं 2ला गुणायचं. 9 2 18 आणि 1 किती झाले 19. 19ला झालं 9. हातचा किती आला 1.
बे एक बे, या 2चा पाडा 1 पण म्हणायचा, बे एक बे आणि वरचा 1 ॲड करायचा 3, ते किती झाले 3. ओह सॉरी. तुम्ही बघा, जेव्हा मी 7 संपल्यानंतर 2 न चालू करू लागलो, 2 न चालू करताना गुणाकार मी 2 अरे हां, तर बघा 2 न गुणाकार चालू करताना आपण याच्या खाली, या आकड्याच्या खाली प्लस दिलंच नाही. तर बघा 2 न चालू करताना याच्या खाली प्लस द्यायचा. आता करा 9 दोन्ही 1800ला 8 हातचा आला 1. परत आता या 9 न गुणा, 9 दोन्ही 18 हे वरचा 1 कॅरी केलेला, 18 आणि 1 किती झाली 19, 19ला 9 हातचा आला 1, बे एक बे आणि हे 1 3, किती झाले 3. तर हे विसरायचं नाही, हे प्लस. एक अंक संपल्यानंतर दुसरा अंक चालू करताना एकदा प्लस द्यावं लागणार तुम्हाला. तर 3 आणि याच्या खाली काहीच नाही, तर 3ला 3, 9 8 किती होतात, 9 8 17, 1700ला 7 हातचा आला 1, 9 3 किती होतात 12, 12 आणि 1 किती झाले 13, हातचा आला 1, 1 आणि 1 किती झाले 2, 2 आणि 3 किती झाले 5. आता बघा परत मोजा, इथं पॉईंट नंतर किती आहे 1 आकडा, इथं पॉईंट नंतर किती आहे 1 आकडा, तर पॉईंट नंतर टोटल आकडे किती झाले 2. तर उजव्या साईडनं 2 मोजायचे, इकडला पहिला कोण आहे 3 आणि दुसरा कोण आहे 7, तर 2च्या नंतर पॉईंट देऊन टाकायचा, म्हणजे 7च्या नंतर पॉईंट देऊन टाकायचा. तर उत्तर किती आलं फायनल 53.73. पुढचं बघ, ॲरो मारा, पहिला आकडा लिहा, मोठा ठळक आणि एकमेकांपासून दूर लिहा असं. 98.4 गुणिले पॉईंट खाली पॉईंट 5 आणि इथं 4. परत बघा, आता इथं खाली किती आकडे आहेत 2 आहेत, एकदा 5 न गुणायचे, 1 मिनिट, तर खाली आकडे किती आहेत 2 आहेत, एकदा 4 न गुणायचं आणि एकदा 5 न गुणायचे. ओके, तर पहिल्यांदा 5 न वरच्या तिन्ही आकड्याला गुणायचे, 4लाही गुणायचे, 8लाही गुणायचे, 9लाही गुणायचे, 5 न 4ला गुणायचं, तर 5 चौक 20, तर 20ला इथं 0 आले, हातचे आले 2. पहिल्यांदा पॉईंटचं बघायचंच नाही, पॉईंटचं फक्त लास्टला बघायचं आहे गुणाकारामध्ये. नंतर 5चा पाडा 8पर्यंत म्हणायचं आहे, तर 5 8 40, 40 आणि 2 किती झाले 42, 42ला किती येते तर 2, हातचे किती आले 4. त्याला 5चा पाडा 9पर्यंत म्हणा किंवा 9चा पाडा 5पर्यंत म्हणा, 9 5 45, 45 आणि 4 किती झाले 49. आता बघा 5 संपलं, आता 9 न चालू करायचं, 4 न गुणायला चालू करायच्या आधी इकडल्या पहिल्या आकड्याच्या खाली काय मारायचं प्लस मारायचं. तर 4 न परत, आता 4 न 4ला गुणायचं, 8ला गुणायचं, 9ला गुणायचं. हे पहिलेचे कॅरी आहेत, यांना बघायचं नाही, यांना बघायचं नाही तुम्हाला पहिलेच्या कॅरीना. हे 5 न जेव्हा गुणले तेव्हाचे कॅरी तेव्हाचे हातचे होते, आता 4चे वेगळे हातचे येणार आहेत. तर 4 न 4ला गुणलं तर 4 चौक 16, 16ला 6 इथं, हातचा आला 1 इथं. त्याच्यानंतर बघा 4 न 8ला गुणायचं, तर 4 8 चौक किती झाले, मोठ्या आकड्याने छोट्या आकड्याला गुणा, 8 चौक 32, 32 आणि 1 किती झाले 33, 33ला 3 इथं आले, 3 इथं आले. त्याच्यानंतर आता तुम्हाला 4 न कशाला गुणायचं 9ला, 9 चौक 36, 36 आणि 3 किती झाले 39, ते 39 लिहून टाका इथं. आता बेरीज करा, 0ला 0, 6 आणि 2 किती झाले 8, 9 आणि 3 किती झाले 1200ला 2, हातचा आला 1, 1 आणि 9 10, 10 आणि 4 14, 1400ला 4, हातचा आला 1, 1 आणि 3 किती झाले 4. आता परत बघा पॉईंटच्या नंतर इथं पण एक आकडा आहे आणि इथं पण पॉईंटच्या नंतर एकच आकडा आहे. तर पॉईंटच्या नंतर टोटल 2 आकडे, म्हणजे उजवीकडून 2 मोजायचं, 0 आणि 8, नंतर 8च्या नंतर इथं पॉईंट देऊन टाकायचा. ओके, चला आता चौथा बघा, 0.5 असे दूर दूर लिहा आकडे, गुणिले पॉईंटच्या खाली पॉईंट द्या, दशांश खाली दशांश, त्याच्यानंतर इकडे 1 आणि 5, खाली किती आकडे आहेत बघा, खाली 2 आहेत, या दोघांना वरच्या 3ला गुणायचे. एकदा पहिल्यांदा 5 न गुणायचे, नंतर 1 न गुणायचे, 5 न या 5ला, या 0ला आणि या 4ला गुणायचे. तर गुणूच, चला 5 5 25, 25ला 5 हातचे आले 2, 5 न 0ला गुणायचे, कोण्याही संख्येनं 0ला गुणलं तर गुणाकार 0 येते. तर 5 गुणिले 0 0, आणि 0मध्ये हे वरचे 2 टाकले तर किती आले 2. त्याच्यानंतर 5 चौक 20, आता डायरेक्ट हे 20 लिहून टाकायचे. त्याच्यानंतर बघा पहिल्या आकड्यानं गुणणं झालं, आता दुसऱ्या आकड्यानं गुणायच्या चालू करायच्या आधी या इथल्या पहिल्याच्या खाली काय करायचं तुम्हाला प्लस टाकायचे.
आता 1 गुणायचं आहे आणि 1 गुणताना लक्षात ठेवायचं 1 कोणत्याही अंकाला गुणलं तर ज्या अंकाला तुम्ही गुणायले तर तेच अंक येते. जसं 5ला जर गुणायले तुम्ही तर 5 1 5. नंतर 0ला गुणायले तर 0 गुणिले 1 किती येते 0. त्याच्यानंतर 4ला गुणायले तर 4 1 4. त्याच्यानंतर तुम्हाला बेरीज करायची स्पष्ट. तर 5 आणि त्याच्याखाली काहीच नाही तर 5ला 5 5 इथले 5 आणि हे 2 किती झाले 7. 0 आणि 0 0. 4 आणि 2 किती झाले 6. आता बघा इथंही पॉईंटच्या नंतर किती आकडा आहे 1. इथंही पॉईंटच्या नंतर किती आकडा आहे 1. 1 आणि किती झाले 2. तर उजव्या साईडनं 2 नंतर द्यायचं. हे पहिला 5 दुसरा कोण आहे 7 म्हणजे 7च्या नंतर तुम्हाला पॉईंट द्यायचा आहे. तर फायनल आन्सर किती आलं 60.75. चला आता फायनल गणित करूत लास्टचं 5व्या नंबरचं. 5व्या नंबरचं गणित बघा काय आहे 30.3. मोठं 30.3 दूर दूर लिहून घ्या एकमेकांपासून गुणिले त्याच्यानंतर दशांश खाली दशांश 2 पॉईंट किती आहे 5. तर परत पहिल्यांदा 5 आणि नंतर दुसऱ्यांदा 2 गुणून घ्यायचं. पहिल्यांदा 5चा पाडा 3पर्यंत 5 3 15. 1500ला किती 5 हातचा आला 1. 5चा पाडा 0पर्यंत कोणत्या संख्येला 0 गुणलं तर 0च. 5 0 0 आणि वरचा 1 टाकला तर किती झालं 1. 5 3 15. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पहिला आकडा संपला दुसरा आकडा चालू करायच्या आधी प्लस द्यायचा. आता 2 गुणायचं. 2 3ला गुणलं तर 3 दोन्ही काय आलं 6. 0 2ला गुणायचं. 0 2ला गुणलं तर किती येते 0. 3 2ला गुणायचं तर 3 दोन्ही किती आलं 6. आता बेरीज करायची 5ला 5 6 आणि 1 7. 5 आणि 0 5. 6 आणि 1 7. आता बघा इथंही पॉईंटच्या नंतर किती आकडा आहे 1. इथंही पॉईंटच्या नंतर किती आकडा आहे 1. तर टोटल किती झाले आकडे 2. तर उजवीकून 2 मोजा. हे पहिलं आणि हे दुसरं म्हणजे 7च्या नंतर तुम्हाला काय द्यायचं आहे पॉईंट द्यायचं आहे. 7च्या नंतर पॉईंट द्या. आणि आता बघा किती आली संख्या ही आहे 75.75.